गुड मॉर्निंग। आपलं वर्ग 9वीचा दोन चलातील रेषीय समीकरण हा चॅप्टर सुरू आहे। त्याच्यातले 7 प्रश्न सोडून झालेले आता आपण आज पाहणार आहोत। तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आपल्याला, एक त्रिकोण आहे, त्रिकोणाचे 3 कोन दिलेले आहेत, कोन ए, कोन बी आणि कोन सी। त्यामध्ये काही 2 अटी दिलेल्या आहेत। प्रश्न समजून घेऊ आधी। त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए चे माप कोन बी आणि कोन सी या कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे आहे। तसेच कोन बी व कोन सी यांच्या मापांचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे। तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा। तर आपण काय करू, आता एक त्रिकोण गृहीत धरू। त्याच्यामध्ये त्रिकोणाचं नाव ए बी सी। आपल्याला 2 जे कोण आहेत त्यांना एक्स आणि वाय म्हणायचे। मग कोणते? तर तिथं बी आणि सी ला आपल्याला म्हणावं लागेल, कारण ए चे माप त्यांच्या बेरजे एवढे आहे। तर लिहित असताना इथे लिहायचे, समजा कोन बी चे माप बरोबर x अंश व कोन सी चे माप बरोबर y अंश। आता कोन ए आणि कोन ए चे माप त्यांनी सांगितलेले आहे बघा। कोन ए चे माप काय म्हणतात? कोन ए चे माप आहे म्हणतात ह्या दोघांच्या मापांच्या बेरजे एवढे x अधिक y। कारण त्यांनी अट दिलेली आहे तशी, अट 1 x अधिक y। आपल्याला माहिती आहे त्रिकोण एबीसी चे पूर्ण माप थोडक्यात म्हणजे एकूण माप बरोबर किती असणार आहे? 180 अंश। मांडणी करायची, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश लिहायचं। कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश झालं। कोन ए बरोबर आहे तुमचं x अधिक y, कोन बी बरोबर आहे तुमचं x, कोन सी बरोबर आहे तुमचं y आणि एकूण आहे 180 अंश। सगळे 1 1 आहे, तर 1 आणि 1 2x, हे 1 आणि हे 1 2y आणि हे 180 अंश नंतर घेऊ। आता हे राहू दे। ह्या दोघांना आता आपल्याला आलेल्या आता जो काही समीकरण आहे ह्याला समीकरण 1 घ्या, किंवा हे सगळे 2 च्या पटीत आहेत बघा। 2 ने भागून घेऊ, 2 ने भागून x अधिक y बरोबर 90 अंश, ह्याला समीकरण नंबर 1 द्या। 2 ने भागल्यावर काय येईल? मग आता हे 2 कटून जातील, हे 2 कटून जातील आणि इथं 90 चा भाग बसेल। अट 2 मध्ये म्हणतात कोन बी आणि कोन सी चा गुणोत्तर। मग x जसे y बरोबर 4 जसे 5, ह्याचा अर्थ असा झाला x छेद y बरोबर 4/5। हे ह्याच्या गुणाकारात जातील, हे ह्याच्या गुणाकारात जातील, म्हणजेच 5x बरोबर 4y। आता ह्या 4y ला इकडे आणा, 5x बरोबर 4y सॉरी बरोबरच्या इकडे आलं म्हणजे वजा y बरोबर 0, याला समीकरण नंबर 2 घ्या। आपण इथं सारखं आणण्यासाठी आता परत ह्या समीकरणाला 4 ने गुणावं लागेल। इथं तुम्ही गुणलं नसतं तरी, भागलं नसतं तरी चाललं असतं, पण आपल्याला कल्पना नव्हती तर आपण ते करून ठेवलंय। काय अडचण नाही। काय लिहायचं? समीकरण 1 ला 4 ने गुणून 4 ने का गुणायचे? कारण आपल्याला 4y बनवायचे, किंवा 5 ने गुणलं तरी चालते, काही केलं तरी चालते।
इथं 4 न गुणायचे म्हणजे 4 गुणिले x अधिक y बरोबर 90 गुणिले 4 हे 4x अधिक 4y बरोबर 4 9 36 म्हणजे 360 हे झालं समीकरण नंबर 3. आता समीकरण 1 पासून बनवलं 1 चा विचार करायचा नाही. इथं 4y आहे, इथं 4y आहे, हे वजा आहे, हे अधिक आहे. दोघांची बेरीज करा, ते कटून जातं, x ची किंमत भेटून जाईल. लिहायचं मग समीकरण 2 व समीकरण 3 ची बेरीज करू. समीकरण 2 आहे 5x वजा 4y बरोबर 0. हे तिसरं आहे आपलं 4x अधिक 4y बरोबर 360. आता पाहायला गेलं तर आपण बेरीज करतोय, कुठलेही चिन्ह बदलायची आवश्यकता नाही. हे वजा 4y आणि हे अधिक 4y गेले ढगात, कटून जातात. ह्या दोघांची बेरीज 9x आणि हे एकूण 360. इथं पहा x ची किंमत आपल्याला भेटून जाईल. x बरोबर 360 हे गुणाकारात आहेत, भागाकारात जातील 9 9 1 9 9 चौक 36 9 0 0 म्हणजे x बरोबर आला आपलं 40. आता x बरोबर किती आलं 40. तेच काय करायचं आपल्याला कुठल्या पण एका समीकरणामध्ये ठेवून देऊ आपण. त्याचं फायनल आन्सर आपण वर लिहितोय. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये x ची किंमत ठेवायची आहे. x ची किंमत आलेली आहे 40 पुन्हा अधिक y बरोबर 90. हे y ला y राहतील, 90 जशाला तसे, हे 40 इकडे गेल्यावर वजा होतील. हे y बरोबर आलं तुमचं 50. आता x आणि y आलं म्हणजे थोडक्यात y म्हणजेच काय आहे हो तुमचं, y म्हणजेच आहे तुमचं बरोबर हे आहे बघा, y म्हणजेच कोन C. x म्हणजेच काय तुमचं कोन B. इथं बरोबर कोन B असं लिहिलं तरी चालते. आणि आता कोण राहिले कोणता, कोन A. तर कोन A चं माप इथं काढून घेऊ आपण. कोन A बरोबर आहे कोन B अधिक कोन C. एक आले 40 एक आले 50 म्हणजे आलेला त्रिकोण कोणता होणार आहे बघा, काटकोन त्रिकोण होईल. या दोघांची बेरीज 90 अंश. म्हणजे आपले तीनही कोण भेटलेले आहेत आपल्याला. कोन A बरोबर आलं 90 अंश, कोन B बरोबर आलं 40 अंश आणि कोन C बरोबर आलेलं आहे तुमचं 50 अंश. ठीक आहे, देऊन घे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न आहे एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे आहेत. एक दोरी आहे. प्रश्न क्रमांक 9. दोरी आहे बघा 560 सेमी लांबीची आहे. पुढे म्हणतात त्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा. तर जे विचारलंय त्याला आधी आपण x म्हणू. काय म्हणायचे, समजा मोठ्या तुकड्याची लांबी बरोबर x सेंटीमीटर आणि राहिलं काय मग लहान तुकडा, लहान तुकड्याची लांबी
बरोबर y सेंटीमीटर मानू आपण. लक्षात घ्या अट एक आपल्याला इथं दिसत आहे का, पण तुम्हाला मी सांगतो त्यांनी पूर्ण दोरीची लांबी सांगितलेली आहे. दोन्ही तुकड्याची लांबी आपण x आणि y मानलेली आहे. तर अट एक नुसार काय होईल मग, अट एक नुसार x अधिक y बरोबर 560 लिहू शकतो असं आपण, कारण पूर्ण दोरीची लांबी आहे 560 सेंटीमीटर. मग लहान आणि मोठ्या दोन्ही तुकड्याची बेरीज म्हणजे 30 येणार आहे. मग हे झालं समीकरण नंबर 1. आता अट 2 मध्ये सांगतात, अट 2 मध्ये सांगतात लहान तुकड्याची लांबीची दुप्पट, लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट म्हणजे 2y. हे काय आहे, बरोबर हे मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट, मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट म्हणजे 1/3 गुणिले x म्हणजे x/3 असं लिहिलं तरी चालतंय. चला मग आता ह्याला सोडून घेऊ, एवढी आहे म्हणून सांगितले 1/3 पट आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा. तर याला सोडून घेऊ आपण. हे पहा याच्या गुणाकारात येणार आहे म्हणजे 2y बरोबर x/3. हे 3 याच्या गुणाकारात जातील, याच्या गुणाकारात आले म्हणजे 3 कंसात 2y बरोबर x. या दोघांचा गुणाकार 6y बरोबर x. आता 6y ला तिकडे घेऊन जा म्हणजे x हे तिकडे गेला वजा 6y बरोबर इकडे राहिले काय, काहीच नाही म्हणजे 0. याला समीकरण नंबर 2 द्या. झालं सोडवायचं. आता याला समीकरण 1 हा आहे, समीकरण 2 हा आहे. इथं x आहे, इथं पण x आहे. दोन्ही अधिकचे वजाबाकी करा, आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. हे कटून जातात. समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 आहे आपला x अधिक y बरोबर 560. दुसरा समीकरण तयार झालाय x वजा 6y बरोबर 0. वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करत असताना काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतात, जसं की बदल करायचे असतात. म्हणजेच वजाने ह्याला गुणलं अधिकला वजा होईल, वजाने ह्या वजाला गुणलं अधिक होईल. ह्या इतर तर आता काही घ्यायची आवश्यकता नाही, 0च आहे. चला हे अधिक आणि वजा गेले डगात. हे अधिक 6y झाले आणि हे 1 म्हणजेच 7y झाले बरोबर. हे आले जशा तसे 560. झालं y ची किंमत भेटून जाते इथं y बरोबर 560. हे ह्याच्या छेदामध्ये जाते 7 × 7 7 8 56 7 0 0 म्हणजे y बरोबर आलं तुमचं 80. आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवून देऊ. लिहायचं इथं समीकरण 1 मध्ये y बरोबर 80 ठेवू. आपल्याला ठेवत असताना कोणत्याही पद्धतीने लिहिता येते, काय अडचण नाही. आता समीकरण 1 मध्ये y च्या ठिकाणी 80 ठेवायचे म्हणजे x अधिक 80 बरोबर 560. हे x बरोबर 560 जशाला तसे तिकडे गेला वजा 80. वजाबाकी किती येईल याची पहा. हे 0 ला 0 16 मध्ये आलेले 8 म्हणजेच 480. तर हे झालं तुमचं x ची व्हॅल्यू. शेवटी काय लिहिणार मग, मोठ्या तुकड्याची लांबी 480 व लहान तुकड्याची लांबी आपल्याला मोठ्याची विचारलेली आहे ना शेवटी मग किंवा तर म्हणून मोठ्या तुकड्याची लांबी बरोबर 480 सेंटीमीटर. अशा पद्धतीने सोडवायचं. ओके. चला पुढचा प्रश्न आहे. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. 10वा प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षेत प्रश्न किती आहेत म्हणतात, 60 आहेत.
पुढे म्हणतात प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता -1 गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले. तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली? तर इथं पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, 2 प्रकारचे प्रश्न आहेत. एक बरोबर येणारा प्रश्न, एक चुकीचा येणारा प्रश्न. तर त्यांनी सांगितलंय आपल्याला जे चुकले ते प्रश्नाचे किती प्रश्न आहेत ते काढायचे. मग एकूण प्रश्न किती आहेत ते आपल्याला माहिती आहे. मग आपण लिहित असताना समजून काय घ्यायचंय, समजा बरोबर उत्तर असलेले प्रश्न बरोबर x आणि व चुकीचे उत्तर असलेले प्रश्न बरोबर y. कारण आपल्याला एवढं पक्क तर माहितीये, एक तर चुकीचं असणार आहे किंवा बरोबर असणार आहे. एकूण किती आहेत ते माहितीये, अट 1. एकूण किती आहेत? बरोबर आणि चुकीचे प्रश्न किती आहेत? टोटल 60. त्याला समीकरण नंबर 1 द्या. आता अट 2 मध्ये सांगतात ते काय म्हणतात, त्यांचं एकूण अट 2 मध्ये लक्षात घ्या, अट 2 कशी मांडायची. त्याला मार्क किती, गुण किती मिळाले? 90. बरोबर येणाऱ्या प्रश्नाला मार्क किती आहेत? 2, म्हणजे 2x. बरोबर येणाऱ्या प्रश्नाचे एकूण गुण किती झाले? 2x झाले. आता त्याला किती कमी पडले? चुकीचे जे मार्क आहेत ते. झालं, हे झालं समीकरण तयार तुमचं. समीकरण नंबर 2 द्या, त्याला सोडून घ्या. एक आहे अधिक y, एक आहे वजा y, दोघांची बेरीज करा, लिहायचं. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून दोघांची मांडणी करायची. मांडणी काय होईल? x अधिक y बरोबर 60 आणि 2x वजा y बरोबर 90. दोघांची बेरीज करायची. बेरीज करत असताना कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. हे अधिक y आणि वजा y गेले ढगात, इथं काहीच नाही म्हणजे भूतासारखा 1 असतो. 1 आणि 2 3x बरोबर दोघांची बेरीज होईल हे 0 150 टोटल म्हणजे 15. राईट. आता x बरोबर काय आहे तुमचं? 150 छेद हे 3 3 1 3 3 5 15 3 0 0 x बरोबर आले 50. हे कोणते प्रश्न आहेत? हे आहेत तुमचे उत्तर बरोबर असलेले प्रश्न. आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी? शेवटी विचारलेलं बघा, प्रश्नांची उत्तरे किती चुकलेली आहेत. तर चुकीचे म्हणजे आपल्याला y काढायचे. तर आपण काय करू, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये x च्या ठिकाणी आपण किती ठेवणार आहोत? 50. हे अधिक y बरोबर 60 म्हणजे y बरोबर हे 60, हे तिकडे गेला वजा 50 म्हणजे y बरोबर येईल तुमचं 10. शेवटी लिहायचं. तर चुकीचे उत्तर असलेले प्रश्न बरोबर 10 आहे. अशा पद्धतीने सोडवायचं झालं. लिहून घ्या.